नमस्कार माझ्या बालमित्रांनो. साईराम. मित्रांनो, आपण या तिसरीच्या वर्गामध्ये लेसन शिकले, पोएम शिकले, तसंच ग्रामर पार्टही शिकला. आता आपण कालच्या भागामध्ये समानार्थी शब्द शिकलेले होते. समानार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम्स. एकाच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द. हे आपण काल शिकलेलो होतो. आज आपण विरुद्धार्थी शब्द शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? विरुद्धार्थी शब्द म्हणजेच काय? अँटोनिम्स. म्हणजे काय? याला अजून एक शब्द काय आहे? ऑपोजिट वर्ड्स. आता या विरुद्धार्थी शब्दाला हिंदीमध्ये आपण विलोम शब्द असे म्हणतो. याची आता आपण व्याख्या बघणार आहोत. व्याख्या म्हणजे काय? डेफिनेशन. पहा बरं, विरुद्धार्थी शब्दाची डेफिनेशन काय आहे ती? एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजेच काय? ऑपोजिट वर्ड. त्यालाच आपण अँटोनिम असंही म्हणतो आणि हिंदीमध्ये आपण विलोम शब्द असं म्हणतो. किसी भी शब्द का ऑपोजिट वर्ड या विलोम शब्द जो होता है उसे मराठी में विरुद्धार्थी शब्द ऐसे बोला जाता है. अभी इसके कुछ एग्जाम्पल्स हम देखेंगे. पहा बरं, आपण आता काही विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. एक, खूप, कमी. खूप म्हणजे मोर आणि कमी म्हणजे लेस. आपल्याकडे खूप सारी खेळणी आहेत असं आपण म्हणतो ना, आणि कमी असतील तर कमी आहेत असं म्हणतो. नेक्स्ट दुसरा शब्द पहा बरं, मोठी. ऑपोजिट वर्ड आहे छोटी किंवा लहान. मोठी म्हणजे बिग, छोटी स्मॉल. तर मोठी छोटी म्हणजे बिग स्मॉल. नंबर 3, बसली, उठली. बसली म्हणजे टू सिट आणि उठली म्हणजे टू स्टँड. आणि पुढचा शब्द पाहूया, दुरून, जवळून. दुरून म्हणजे फार, जवळून म्हणजे नियर. आपण एखादी गोष्ट जवळून बघितली की नियर असा शब्द वापरतो ना. दिवसभर, रात्रभर. दिवस म्हणजे डे आणि रात्र म्हणजे नाईट. म्हणजे एखादी गोष्ट आपण दिवसभर केली तर त्याला आपण म्हणतो डे, दिवसभर केली. रात्री म्हणजे रात्रभर. आमची, तुमची. आमची म्हणजे आर्स, तुमची इयर्स. लवकर, उशिरा. लवकर म्हणजे अर्ली, उशिरा म्हणजे लेट. खाली, वर. खाली म्हणजे डाऊन, वर म्हणजे अप. खाली, वर, डाऊन, अप. सुरू, शेवट. सुरू, शेवट. सुरू म्हणजे स्टार्ट, शेवट म्हणजे एंड. स्टार्ट, एंड. नंतर, आधी. नंतर म्हणजे आफ्टर आणि आधी म्हणजे अर्ली. जिंकली, हरली. जिंकली म्हणजे काय? टू विन. हरली म्हणजे टू लूज. मान, अपमान. मान म्हणजे रिस्पेक्ट आणि अपमान म्हणजे इररिस्पेक्ट.
पुढचे शब्द पहा बरं. माझे, तुझे. माझे म्हणजे माईन, तुझे म्हणजे युअर्स. अनेक, एक. अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू असतील त्याला अनेक असं म्हणतात. कोणतीही गोष्ट एकापेक्षा जास्त असेल त्याला अनेक असं म्हटलं जातं. आणि एक म्हणजे सिंगल. अनेक, एक. आता पुढचा शब्द पहा. गरीब, श्रीमंत. गरीब म्हणजे पुअर, श्रीमंत म्हणजे रिच. गरीब, श्रीमंत, पुअर, रिच. शिक्षित, अशिक्षित. शिक्षित म्हणजे शिकलेला, अशिक्षित म्हणजे जो शिकलेला नाही असा. म्हणजे लिटरेट, इलिटरेट. मित्र, शत्रू. मित्र म्हणजे काय? फ्रेंड. आणि शत्रू म्हणजे एनिमी. फ्रेंड, एनिमी. आवडते, नावडते. आवडते म्हणजे लाईक आणि नावडते म्हणजे डिसलाईक. आवडते, नावडते. आता पुढील शब्द अजून पहा. फार, थोडे. फार म्हणजे मोर, थोडे म्हणजे लेस, कमी. गोड, कडू. आता एखादा पदार्थ गोड असतो, जसं तुम्हाला लाडू आवडतो, पेढा आवडतो, त्याची चव कशी असते? गोड म्हणजे स्वीट. आता कडू तुम्हाला माहिती आहे, कारलं म्हणजे बिटर गोड. कसं असतं? कडू म्हणजे बिटर. स्वीट, बिटर. नेक्स्ट वर्ड बघा. हे, ते. म्हणजे धिस, दॅट. नेक्स्ट दिवस, रात्र, डे, नाईट. सूर्योदय, सूर्यास्त. आता सूर्य सकाळी उगवतो त्याला आपण सूर्योदय म्हणतो. संध्याकाळी सूर्य जाऊन चंद्र येतो त्याला आपण सूर्यास्त म्हणतो. तर सनराईज आणि सनसेट. पुढचा शब्द काय आहे? प्रखर, शीतल. प्रखर म्हणजे हॉट, शीतल म्हणजे कोल्ड. हॉट, कोल्ड. नेक्स्ट वर्ड आहे देव आणि त्याचा ऑपोजिट वर्ड आहे दानव किंवा राक्षस. आता देव म्हणजे गॉड आणि राक्षस म्हणजे डेव्हिल. आता तुम्हाला तर माहिती आहे, राम आणि रावण युद्ध झालं होतं, तर रामाला आपण देव मानतो, पण दानव किंवा राक्षस आपण रावणाला म्हणायचो, बरोबर आहे की नाही? म्हणून देव, दानव म्हणजेच गॉड, डेव्हिल. पुढचा शब्द पहा. बाहेर, आत म्हणजे आउट, इन. ज्ञान, अज्ञान. ज्ञान म्हणजे नॉलेज, अज्ञान म्हणजे जसं आपण इलिटरेट शब्द वापरतो, ज्याच्यापाशी ज्ञान नाही आहे किंवा जो शिकलेला नसताना त्याचं ज्याच्यापाशी बिलकुल ज्ञानच नाही आहे त्याला अज्ञानी किंवा अज्ञान असं म्हटलं जातं. जातात, येतात. जातात म्हणजे गोईंग आणि येतात म्हणजे कमिंग. हरवणे, सापडणे म्हणजे टू लॉस्ट आणि गेन. पुढचा शब्द आहे खरा, खोटा. खरा आणि खोटा तुम्हाला आता माहिती आहे, ट्रू ऑर फॉल्स तुम्ही पेपरमध्ये प्रश्न सोडवता ना, मग खरा म्हणजे ट्रू, खोटा म्हणजे फॉल्स. मागे, पुढे. मागे म्हणजे काय? बॅक.
पुढे म्हणजे अहेड. चांगले, वाईट. चांगले म्हणजे गुड, वाईट म्हणजे बॅड. गुड, बॅड. इकडे, तिकडे म्हणजे हिअर, देअर. इकडेचा ऑपोजिट आहे तिकडे, म्हणजेच हिअर, देअर. सुख, दुःख. सुख म्हणजे हॅपी, दुःख म्हणजे सॅड. हॅपी, सॅड. सजीव, निर्जीव म्हणजे लाईव्ह. जो सजीव आहे, ज्याच्यात जीव आहे तो सजीव, लाईव्ह. निर्जीव, त्याचा ऑपोजिट शब्द काय आहे? निर्जीव. नेक्स्ट वर्ड आहे कमी, जास्त. कमी म्हणजे लेस, जास्त म्हणजे मोर. कमी, जास्त. तर मित्रांनो, आज आपण काही विरुद्धार्थी शब्द पाहिलेले आहेत आणि असेच तुम्हाला काही विरुद्धार्थी शब्द तुम्हालाही सापडतील, तर तेही तुम्ही शोधून काढा आणि तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहा. आणि हे जे शब्द आहेत हे सुद्धा शब्द तुम्ही मराठीच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीचे आणि काही शब्द तुम्ही शोधून त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा विरुद्धार्थी शब्द लिहा असा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही तो प्रश्न व्यवस्थित सोडवू शकाल. तर मग आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद. साईराम.